Hello dear students, welcome to the lecture of organic chemistry. In this lecture, we are going to discuss about calculation of lambda max using Woodward and Fischer rule for enones. आपण डाइन्सचे प्रॉब्लेम्स पाहिले होते. डाइन्ससाठीचा लॅम्बडा मॅक्स आपण कसा कॅल्क्युलेट करतो हे पाहिले आहे. आता आपण इनोन जर सिस्टीम असेल तर इनोन सिस्टीमचा लॅम्बडा मॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा हे पाहूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे आपण आता एक थॉट लेक्चर सुरू व्हायच्या आधी पाहणार आहोत. हा थॉट आहे कन्फ्युशियसचा. कन्फ्युशियस हा एक चायनीज तत्ववेत्ता होता, फिलॉसॉफर होता, आणि तो म्हणतो की आय हिअर अँड आय फॉरगेट. म्हणजे मी ऐकतो आणि मी विसरतो. आय सी अँड आय रिमेंबर. मी पाहतो आणि मी लक्षात ठेवतो. आय डू अँड आय अंडरस्टँड. म्हणजे बघा, मी पाहतो, मी ऐकतो, ते मी विसरतो. म्हणजे तुम्ही फक्त जर एखादं लेक्चर ऐकत असणार तर तुम्ही ते विसरणार. तुम्ही जर ते पाहत असणार तर तुम्ही ते लक्षात ठेवणार. आणि तुम्ही स्वतः जर अभ्यास करत असणार, ते ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः एखादा कार्य करत असणार, अभ्यास करत असणार, सराव करत असणार, तुम्ही स्वतः जेव्हा कार्य करतात तेव्हा ते तुम्ही काय करतात, समजून घेऊ शकतात. लक्षात ठेवण्यापेक्षा समजून घेणं ही म्हणजे लक्षात ठेवण्यापेक्षा ही वरची लेवल असते, समजून घेणं. मग एखादा चांगला विचार असेल तो ऐकला किंवा प्रत्यक्ष आपण कोणाला सांगताना ते पाहिला, एखादा व्हिडिओ त्याच्यामध्ये भाषण असेल किंवा चांगला विचार असेल, तर ते आपण काय करू शकतो, लक्षात ठेवू शकतो फक्त पाहिलं असेल तर. पण आपण स्वतः जर तो विचार आत्मसात केला तर आपण ते समजून घेऊ शकतो. तसंच कुठल्याही व्हिडिओ लेक्चरचं किंवा कसल्याही संदर्भात असेल हे लागू होतं. जेव्हा तुम्ही स्वतः कार्य करणार, तुम्ही जेव्हा स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार, तेव्हा तुम्ही ते काय करू शकतात, समजून घेऊ शकतात. तर आता आपण इनोन सिस्टीमसाठीचा जो लॅम्बडा मॅक्स आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा ते पाहूया. मग इनोन म्हणजे नेमकं काय? सो द कंपाऊंड्स, इनोन्स म्हणजे काय, द कंपाऊंड्स इन विच कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज इन कॉन्जुगेशन विथ कार्बोनिल ग्रुप. असे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा कार्बोनिल ग्रुपच्या कॉन्जुगेशनमध्ये असेल तर अशा कंपाऊंड्सला आपण इनोन्स म्हणतो. म्हणजेच वेन द कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज इन कॉन्जुगेशन विथ कार्बोनिल ग्रुप देन द कंपाऊंड इज नोन ॲज इनोन. मग डाइन्स कोणते असतात, आपण डाइन्स पाहिले. द कंपाऊंड इन विच वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड, द कंपाऊंड इन विच वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड is the compound in which one carbon carbon double bond is in conjugation with another carbon carbon double bonds are known as डाइन्स. मग सर्वात पहिले डाइन्स आणि इनोन्स. आपल्याला जर एखाद्या कंपाऊंडचा लॅम्बडा मॅक्स काढण्यासाठी विचारलं तर सुरुवातीला आपल्याला त्याला ओळखायचं आहे की हा नेमका डाइन आहे का इनोन आहे. ठीक आहे. मग इनोन्स जे आहेत, इनोन्समध्ये मग परत 4-5 टाईप आहेत. इनोन्स आपण जर ओळखलं की दिलेली सिस्टीम जी आहे ती इनोन सिस्टीम आहे, तर मग त्याच्यामध्ये परत बघा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंडमध्ये भरपूर येतात. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ईस्टर, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अमाइन, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन, अशा भरपूर हे इनोन्समध्ये येत असतात, मोडत असतात. मग अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड जर समजा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ईस्टर असेल, म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड असेल किंवा ईस्टर असेल,
आपल्याला माहिती आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड किंवा इस्टर केव्हा राहतो, जेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ॲसिड म्हणजे कसा, हा झाला आपला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड. इस्टर जर असेल तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड इस्टर कसा असतो, या पद्धतीने अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड इस्टर असं. जर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड किंवा इस्टर असेल तर त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे, बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू किंवा त्याला पॅरेंट व्हॅल्यू असं सुद्धा म्हणतात, ती आहे 193 नॅनोमीटर, 193 नॅनोमीटर. त्यानंतर जर 5 मेंबर्ड इनोन असेल, 5 मेंबर्ड सायक्लिक इनोन जर असेल, 5 मेंबर्ड सायक्लिक इनोन सिस्टीम जर असेल, म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन हा, म्हणजे अशी जर सिस्टीम असेल, 5 मेंबर्ड सायक्लिक जर इनोन असेल तर त्याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी असते ती असते 202 नॅनोमीटर, 202 नॅनोमीटर. त्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड जर असेल, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड म्हणजे कसा असेल तो बघा, अल्डिहाइड अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड, आणि हा काय अल्डिहाइड ग्रुप आहे आपल्याला माहिती. मग अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड जर असेल तर याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स जो आहे तो काही पुस्तकांमध्ये 207 नॅनोमीटर दिला आहे, 207 नॅनोमीटर. काही पुस्तकांमध्ये तो 210 नॅनोमीटर कन्सिडर केला आहे. ठीक आहे, 3 नॅनोमीटरचा काही एवढा फरक पडत नाही. त्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन जर असेल, कीटोन बघा, हा सुद्धा 5 मेंबर्ड सायक्लिक इनोन, ही जी सिस्टीम आहे 5 मेंबर्डची, हा सुद्धा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोनच आहे. हा सुद्धा काय कीटोनच आहे, हा रिंग आहे ना, ही कीटोनच येईल हा आपण अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन जर असेल तर याच्यामध्ये बघा असायक्लिक इनोन सिस्टीम जर असेल, असायक्लिक इनोन, असायक्लिक कॉन्जुगेटेड इनोन किंवा असायक्लिक इनोन असं जरी म्हटलं तरी चालेल, तर याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स, असायक्लिक इनोन सिस्टीमचा बेसिक लॅम्बडा मॅक्स आहे 215 नॅनोमीटर. किंवा मग अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोनमध्ये एकतर असायक्लिक इनोन असू शकतो किंवा सिक्स मेंबर्ड असायक्लिक इनोन असं म्हणूयात आपण. असायक्लिक इनोन हा वेगळा टाईप घेऊ आणि 5 मेंबर्ड 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन म्हणजे 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन म्हणजे हा सुद्धा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोनच असेल. त्याच्यासाठी सुद्धा बेसिक लॅम्बडा मॅक्स जी व्हॅल्यू आहे ती 215 नॅनोमीटर इतकीच आहे. म्हणजे बघा आपण काय काय पाहिलं. सगळ्यात पहिले अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड किंवा इस्टर असेल तर त्याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे ती आहे 193 नॅनोमीटर, 193 नॅनोमीटर.
5 मेंबर्ड सायक्लिक इनोन जर असेल म्हणजे तो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोनच येईल. 5 मेंबर्ड सायक्लिक इनोन म्हणजे 5 मेंबर्ड सायक्लिक इनोन जर असेल तर त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे ती आहे 202 नॅनोमीटर. त्याच्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड जर असेल तर त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू 207 किंवा 210 नॅनोमीटर, 210 कन्सिडर करू आपण. त्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोनमध्ये असायक्लिक इनोन सिस्टीम जर असेल म्हणजे सायकल नसेल, असायक्लिक ओपन चेन असेल तर अशा वेळेस त्याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स 215 नॅनोमीटर आहे. आणि 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन जरी असेल, 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन, तर त्याचा लॅम्बडा मॅक्स बेसिक लॅम्बडा मॅक्ससुद्धा 215 नॅनोमीटर इतका आहे. हे एवढं झाल्यानंतर आता हे टाईप झालं. इनोन दिलेला जो इनोन असेल तो याच्यापैकी काहीतरी एक टाईप असेल त्याचा. मग आपण आधी सगळ्यात पहिले दिलेला जो कंपाऊंड आहे तो डाईन आहे का इनोन आहे हे डिटरमाइन करायचं. त्याच्यानंतर इनोन जर असेल तर मग बघा पुढे कशी लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू ॲड करत जायचं आहे ते. इफ इट इज होमोॲन्युलर कॉम्पोनंट, जर दिलेल्या इनोनमध्ये होमोॲन्युलर कॉम्पोनंट प्रेझेंट असेल म्हणजेच काय, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर एकाच रिंगमध्ये प्रेझेंट असतील म्हणजे इनोन पण आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या कॉन्ज्युगेशनमध्ये कार्बोनिल ग्रुप पण आहे प्रेझेंट, पण जी सायक्लिक सिस्टीम असेल त्या सायक्लिक सिस्टीममध्ये जर 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एकाच रिंगमध्ये प्रेझेंट असतील. फॉर एक्झाम्पल बघा, ही सिस्टीम बघितली बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या कॉन्ज्युगेशनमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे म्हणजेच इनोन आहे हा कंपाऊंड. पण या ठिकाणी एकाच रिंगमध्ये 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणजे हा होमोॲन्युलर डाईन पण आहे, होमोॲन्युलर कॉम्पोनंट या ठिकाणी प्रेझेंट आहे हा. मग अशा वेळेस काय करायचं, होमोॲन्युलर कॉम्पोनंट पण प्रेझेंट आहे. इफ होमोॲन्युलर कॉम्पोनंट इज प्रेझेंट फॉर होमोॲन्युलर कॉम्पोनंट, फॉर होमोॲन्युलर कॉम्पोनंट, होमोॲन्युलर कॉम्पोनंट जर असेल तर ॲड 39 नॅनोमीटर, 39 नॅनोमीटर ॲड करायचे होमोॲन्युलर कॉम्पोनंटसाठी. त्यानंतर आपण काय नंतर ॲड करतो, एक्स्ट्रा डबल बॉन्ड, एक्स्ट्रा डबल बॉन्ड extending conjugation. For each extra double bond extending conjugation add 30 नॅनोमीटर. मागच्या वेळेस सारखंच 30 नॅनोमीटर डाईनसाठी जे आपण केलं होतं तेच आहे इथं, एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन. बघा तिथं जो हेटेरोॲन्युलर डाईनची जी व्हॅल्यू होती तीच व्हॅल्यू या ठिकाणी 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन आणि असायक्लिक इनोन सिस्टीमसाठी तीच आहे 215. डाईनसाठी जी होती हेटेरोॲन्युलरसाठी तीच या ठिकाणी 6 मेंबर्ड सायक्लिक इनोनसाठी म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन असायक्लिकसाठी सुद्धा तीच आहे. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन 30 नॅनोमीटर. त्यानंतर आपण काय ॲड करू, एक्झोसायक्लिक. फॉर इच एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड जर प्रेझेंट असेल तर फॉर इच एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड ॲड 5 नॅनोमीटर. एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्डसाठी 5 नॅनोमीटर ॲड करायचं. त्याच्यानंतर अल्किल सबस्टिट्युएंट्स, अँड रिंग रेसिड्यूज. बघा अल्किल सबस्टिट्युएंट्स, अल्फा पोझिशनला जर अल्किल सबस्टिट्युएंट असेल आणि अल्फा पोझिशनला जर रिंग रेसिड्यू असेल, बघा अल्किल सबस्टिट्युएंट्स आणि रिंग रेसिड्यू अल्फा बीटा
गॅमा, डेल्टा. डेल्टानंतर थीटा आणि ओमेगा आहे, पण आपण काही पुस्तकांमध्ये डेल्टा अँड हायर असं म्हटलं आहे, म्हणजे डेल्टा 1, डेल्टा 2, डेल्टा 3 वगैरे वगैरे. ठीक आहे. मग अल्किल सबस्टिट्युएंट जर अल्फा पोझिशनला असेल किंवा रिंग रेसिड्यू जर अल्फा पोझिशनला असेल, म्हणजे अल्फा कार्बन ॲटॉममुळे जो रिंग रेसिड्यू असेल, अल्फा कार्बन ॲटॉमच्या ॲडजस्टंटचा जो सबस्टिट्युएंट असेल तो. अल्किल सबस्टिट्युएंट जर अल्फा पोझिशनला असेल तर ॲड 10 नॅनोमीटर. बीटाला जर असेल तर 12 नॅनोमीटर, 12 नॅनोमीटर. गॅमाला जर असेल तर 18 आणि डेल्टाला सुद्धा 18 नॅनोमीटर. डेल्टा अँड हायर, डेल्टापेक्षा जास्त हायर असेल पोझिशन तरी 18 नॅनोमीटर्स ॲड करायचे. ठीक आहे. त्यानंतर रिंग रेसिड्यूसुद्धा, हे रिंग रेसिड्यू म्हणजे हे अल्किल सबस्टिट्युएंटसाठी सुद्धा आहे आणि रिंग रेसिड्यूसाठी सुद्धा हेच आहे. म्हणजे रिंग रेसिड्यू जर अल्फा पोझिशनला असेल तर 10 नॅनोमीटर ॲड करायचे. अल्किल सबस्टिट्युएंट अल्फा पोझिशनला असेल 10 नॅनोमीटर. बीटा पोझिशनला अल्किल सबस्टिट्युएंट किंवा रिंग रेसिड्यू असेल तर 12 नॅनोमीटर. गॅमा पोझिशनला जर रिंग रेसिड्यू किंवा अल्किल सबस्टिट्युएंट असेल तर 18 नॅनोमीटर. डेल्टाला जर अल्किल सबस्टिट्युएंट किंवा रिंग रेसिड्यू असेल तर 18. डेल्टापेक्षा हायर पोझिशनला असेल तरी 18 नॅनोमीटर. काही ऑक्झोक्रोम्स आहेत. ऑक्झोक्रोमचे एक्झाम्पल आपण काही घेत नाही, पण लक्षात ठेवून घ्या हे ऑक्झोक्रोम म्हणजे सबस्टिट्युएंट्स वेगळे, अल्किलपेक्षा वेगळे. जर ॲसिटेट असेल, समजा ॲसिटेट असेल तर अल्फाला, बीटाला, गॅमाला आणि डेल्टाला 6 नॅनोमीटर्स ॲड करतो आपण. ठीक आहे. त्यानंतर क्लोरीन जर असेल, समजा क्लोरीन जर असेल तर 15 नॅनोमीटर. क्लोरीनसाठी आपण 15 नॅनोमीटर ॲड करतो. ब्रोमीनसाठी 25 नॅनोमीटर. 15 नॅनोमीटर अल्फा पोझिशनला असेल तर. बीटाला असेल तर 12 नॅनोमीटर. इथं ब्रोमीन 25 नॅनोमीटर. इकडे बीटाला 35 नॅनोमीटर. इकडे 25 झालं, 15, 25, 35. आणि इकडे परत जर OH ग्रुप असेल, हायड्रॉक्सी ग्रुप, तर तो सुद्धा इकडे 35 नॅनोमीटर आपण ॲड करतो. ठीक आहे. 35 आणि इकडे मग हायड्रॉक्सी ग्रुप अल्फा पोझिशनला 35 आणि बीटाला जर असेल तो तर 30 ॲड करतो वाटतं आपण. बरोबर. हायड्रॉक्सी ग्रुप बीटाला 30 नॅनोमीटर. या पद्धतीने ऑक्झोक्रोमचे एक्झाम्पल जनरली आपल्याला विचारले नाही जात, पण तरी आपण लक्षात ठेवायचं. बघा, ॲसिटेट सगळ्या पोझिशनला 6 नॅनोमीटर. क्लोरीन, फक्त क्लोरीनची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. बघा, क्लोरीनची काय आहे, 15 नॅनोमीटर आहे. क्लोरीन अल्फाला 15 आहे, बीटाला 12 नॅनोमीटर आहे. आता इथं क्लोरीन आणि ब्रोमीनमध्ये इथं 10 ॲड करायचे. 10 नॅनोमीटर ॲड केले, 25. या ठिकाणी परत इकडे म्हणजे इथं 10 नॅनोमीटर ॲड करायचे, इकडे पण 10 नॅनोमीटर आणि इकडे पण 10 नॅनोमीटर. 15 नॅनोमीटर घेतली, नंतर ही 12 नॅनोमीटर लक्षात ठेवायची बीटाला. नंतर क्लोरीन आणि ब्रोमीनमध्ये किती ॲड केले आपण, 10 ॲड केले. म्हणजे इकडे जर ब्रोमीन असेल अल्फा पोझिशनला तर 25 नॅनोमीटर. बीटाला जर असेल ब्रोमीन तर 35 नॅनोमीटर. हायड्रॉक्सी ग्रुप अल्फाला असेल तर 35 आणि बीटाला असेल तर 30. या पद्धतीने. आणि डेल्टाला वगैरे जर हायड्रॉक्सी ग्रुप असेल तर 50 नॅनोमीटर. बघा, ऑक्झोक्रोमचे तुम्ही लक्षात जरी नाही ठेवल्या व्हॅल्यू तरी चालेल, काही हरकत नाही, पण बाकीच्या जे गोष्टी आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. यानंतर आपण प्रॉब्लेम्सला सुरुवात करूया. पहिला प्रॉब्लेम,
CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 डबल बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3. काय आहे बघा, इनोन तर आहेच. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बोनिल ग्रुपच्या कॉन्जुगेशनमध्ये आहे, म्हणजे हा इनोन आहे. सगळ्यात पहिले ही सिस्टीम कोणती आहे, म्हणजे इनोन सिस्टीम आहे हे डिटरमाइन केलं. नंतर हा इनोनचा टाईप कोणता आहे नेमका, हा सुरुवातीला पहिला जो आपण काय पाहिला होता टाईप, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड आहे का हा, किंवा इस्टर आहे का, नाही आहे. हा बघा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड काय, हा कीटोन दिसतोय मला, बघा कीटोन ग्रुप आहे. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड पण नाही हा, त्याच्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड इस्टर पण नाही आहे. त्याच्यानंतर हा 5 मेंबर्ड सायक्लिक इनोन आहे का, नाही आहे, सायकल नाहीच आहे इथं प्रेझेंट, बरोबर. त्यानंतर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे का, नाही, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे. मग कीटोनमध्ये काय, हा असायक्लिक कीटोन आहे. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन तर आहेच हा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. असायक्लिक इनोन सिस्टीम आहे. काय, असायक्लिक इनोन सिस्टीम आहे. असायक्लिक इनोन सिस्टीम जेव्हा असते तेव्हा आपण त्याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स किती कन्सिडर करतो, 215 नॅनोमीटर. त्यानंतर दुसरी गोष्ट, होमोॲन्युलर डाई नाही का, हा होमोॲन्युलर, इट इज नॉट, नो होमोॲन्युलर, नो होमो ॲन्युलर component no homoannular component present. ठीक आहे, होमोॲन्युलर कॉम्पोनंट इथं काही प्रेझेंट नाही आहे, 0 नॅनोमीटर. आता बघा होमोॲन्युलर कॉम्पोनंट केव्हा असेल, जेव्हा सायकल असेल तेव्हाच. आपल्याला माहिती ही असायक्लिक सिस्टीम आहे, पण तरी आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक पॉईंट का लिहितो, कारण ते आपल्याला म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते चुकत नाही. प्रत्येक पॉईंट जर आपण ह्या वेने जर गेलो तर आपलं आन्सर कधीच चुकणार नाही. होमोॲन्युलर कॉम्पोनंट, नो होमोॲन्युलर कॉम्पोनंट प्रेझेंट. नंतर पाहतो आपण एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. आहे का या ठिकाणी एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन, नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड, नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन, नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन, परत 0 नॅनोमीटर. आता मला पण दिसतं या ठिकाणी सायकल नाही म्हणून एक्झोसायक्लिक डबल बॉन्डचा काही संबंध नाही, पण तरी आपण ते लिहू, नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड प्रेझेंट, बरोबर. किंवा फक्त नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड जरी लिहिलं तरी चालेल. 0 नॅनोमीटर. त्याच्यानंतर 5वं अल्किल सबस्टिट्युएंट दिसत आहेत का, बघा अल्किल सबस्टिट्युएंट्स किती आहेत बघा. कॉन्जुगेशनमध्ये जे असतात कार्बन त्यांचेच आपण अल्किल सबस्टिट्युएंट कन्सिडर करतो. हा एक आहे आणि हा एक आहे, म्हणजेच आपण काय म्हणणार, 2 अल्किल सबस्टिट्युएंट्स, 2 अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट. बघा मग कुठे कुठे आहेत, हा कार्बोनिल कार्बनच्या ॲडजस्टंट जो असतो तो अल्फा कार्बन असतो आणि हा कसं बीटा असतो, बरोबर. मग दोघी कुठे आहेत, बीटाला आहेत. 2 अल्किल सबस्टिट्युएंट
टू अल्किल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट ॲट बीटा. मग बीटाला आपण अल्किल सबस्टिट्यूएंटची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो, 2 × 12, बरोबर. म्हणजे किती झाले 24 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू, या ठिकाणी रिंगच प्रेझेंट नाही आहे म्हणून रिंग रेसिड्यूचा काही प्रश्न नाही आहे, पण तरी आपण लिहिणार नो रिंग रेसिड्यू. बेन्झिन किंवा सायक्लिक रिंग नाहीच आहे या ठिकाणी, नो रिंग रेसिड्यू प्रेझेंट. ठीक आहे, म्हणजेच 0 नॅनोमीटर. बघा मग काय येतं आहे आन्सर, 5 4 9 1 2 3. त्याच्यानंतर 2 ॲज इट इज 239 नॅनोमीटर, 239 नॅनोमीटर बरोबर आहे आपलं उत्तर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघूयात आता. इथं लॅम्बडा मॅक्स लिहितो मी. लॅम्बडा मॅक्स जो आला तो आपण लिहित जाऊ इथं. ठीक आहे, मग बघा आता जी कुठली सिस्टीम असेल ते आपण इथं लिहू. ठीक आहे, दूसरा प्रॉब्लेम, H बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH डबल बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड CH3. ठीक आहे, बघा आता इनोनचे प्रॉब्लेम पाहतोय आपण, म्हणजे सर्व इनोन्सच असणार आहेत. इनोन आहे हा अल्फा बीटा कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बोनिल ग्रुपच्या कॉन्ज्युगेशन म्हणजे आहे मध्ये आहे, म्हणजेच हा इनोन आहे. त्यानंतर इनोन आहे पण याचा टाईप काय आहे बघा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड हा अल्डिहाइड ग्रुप आहे. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे हा. मग आपण लिहिणार अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे हा. काय असते याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू 207 किंवा 210 नॅनोमीटर. एका पुस्तकामध्ये 207 दिली आहे आणि एका पुस्तकामध्ये 210 दिली. 3 नॅनोमीटरचा फरक पडतो, काही हरकत नाही. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय पाहतो आपण, होमो ॲन्युलर कॉम्पोनंट प्रेझेंट आहे का. बघा होमो ॲन्युलर कॉम्पोनंट केव्हा प्रेझेंट असेल, जेव्हा रिंग असेल प्रेझेंट तेव्हा. मग या ठिकाणी होमो ॲन्युलर कॉम्पोनंटचा काही संबंध नाही आहे, म्हणून आपण म्हणणार की नो होमो ॲन्युलर कॉम्पोनंट प्रेझेंट. होमो ॲन्युलर कॉम्पोनंट जर प्रेझेंट राहिला तर आपण 39 नॅनोमीटर ॲड करतो. मग सगळ्यात पहिले आपण काय पाहायचं, इनोन आहे का डायनी हे पाहायचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणती पाहणार, कोणता टाईप आहे. इनोन जर असेल तर हा टाईप कोणता आहे नेमका, हा असा म्हणजे हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड आहे, इस्टर आहे, की हा जे काही असेल ते पाहायचं. त्यानंतर होमो ॲन्युलर कॉम्पोनंट पाहिल्या गेल्यानंतर आपण काय पाहतो, एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन पाहतो. आहे का या ठिकाणी एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन नाही आहे, नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, या ठिकाणी सायकलच नाही आहे तर एक्झोसायक्लिक डबल बॉन्डचा काहीही प्रश्न नाही, नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड प्रेझेंट. त्याच्यानंतर आपण अल्किल सबस्टिट्युएंट्स पाहतो. या ठिकाणी अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट आहेत. बघा या ठिकाणी एक अल्किल सबस्टिट्युएंट आहे आणि या ठिकाणी हा अल्फा आणि बीटा. काय 2 अल्किल सबस्टिट्युएंट्स आर प्रेझेंट and both alkyl substituents are at
बीटा पोझिशन म्हणजे 2 × 12 किती झाले 24 नॅनोमीटर. ठीक आहे. त्यानंतर रिंग रेसिड्यू, रिंग प्रेझेंट नाही आहे या ठिकाणी, रिंग नाही आहे म्हणून रिंग रेसिड्यूचा प्रश्न येत नाही. नो रिंग रेसिड्यू प्रेझेंट. काय 0.0 नॅनोमीटर. मग 210 जर कन्सिडर केलं आपण, हे 210 नॅनोमीटर, तर हे किती होईल 234 नॅनोमीटर. 234 नॅनोमीटर लॅम्बडा मॅक्स या कंपाऊंडचा 234 नॅनोमीटर. ठीक आहे, बरोबर आहे आपलं उत्तर 234. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल पाहूयात. नेक्स्ट एक्झाम्पल 3rd. बरोबर आहे. तर बघा सिस्टीम बघा आधी. कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बोनिल ग्रुपच्या कॉन्ज्युगेशनमध्ये आहे, म्हणजे हा इनोन आहे. आणि ही जर सिस्टीम पाहिली तर हा काय अल्फा बीटा बघा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड काय हा कीटोन आहे. बरोबर, हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन जेव्हा राहतो हा, इकडे CH3 इकडे पण काय कार्बनच आहे, म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे ती आहे 215 नॅनोमीटर. बरोबर. त्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट आहे का. होमोॲन्युलर कंपोनंट या ठिकाणी नाही. इथं जर डबल बॉन्ड राहिला असता तर होमोॲन्युलर कंपोनंट आपण म्हटलं असतं, पण होमोॲन्युलर कंपोनंट नाही आहे या ठिकाणी. नो होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट. होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट राहण्यासाठी 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एकाच रिंगमध्ये प्रेझेंट पाहिजे आणि ते कॉन्ज्युगेशनमध्ये पाहिजे, तेव्हाच तो होमोॲन्युलर कंपोनंट असतो. म्हणजेच या ठिकाणी परत 0.0 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे का, नाही आहे. 2च डबल बॉन्ड या ठिकाणी प्रेझेंट आहेत. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन. बघा एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशनमध्ये इनोनमध्ये कार्बन ऑक्सिजनचा जो डबल बॉन्ड आहे तो सुद्धा कन्सिडर केला जातो. म्हणजे आपण आत्तापर्यंत फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर 3 असतील तरच एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन कन्सिडर करत होतो. पण इनोनमध्ये जर 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील कॉन्ज्युगेशनमध्ये आणि कार्बोनिल ग्रुप जर असेल अजून कॉन्ज्युगेशनमध्ये, तर तो कार्बोनिल ग्रुपसुद्धा एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशनमध्ये कन्सिडर केला जातो. म्हणजे 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि 1 कार्बोनिलचा हा असं 3 डबल बॉन्ड कन्सिडर केले जातात. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे का या ठिकाणी, नाही आहे. नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. त्या ठिकाणी अल्किल सबस्टिट्युएंट्स आहेत का, अल्किल सबस्टिट्युएंट काहीच नाही आहे. अल्किल सबस्टिट्युएंट्स पण नाही आहेत. नो अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट. म्हणजे या ठिकाणी 0.0 नॅनोमीटर, या ठिकाणी परत 0.0 नॅनोमीटर, अल्किल सबस्टिट्युएंट 0.0 नॅनोमीटर. आता फक्त काय राहिलं, रिंग रेसिड्यू. बघा ह्या कार्बनच्या ॲडिशनचा जो हा अल्फा कार्बन आहे हा काय बीटा आहे. अल्फा कार्बन अटॉमला हा इकडे एक रिंग रेसिड्यू आहे. बीटा कार्बनला हा इकडे एक रिंग रेसिड्यू. म्हणजेच किती रिंग रेसिड्यू प्रेझेंट आहेत, 2 रिंग रेसिड्यू प्रेझेंट. बरोबर. मग कुठे कुठे आहेत ते बघा, 2 रिंग रेसिड्यू प्रेझेंट
1 ॲट अल्फा, काय किंमत आहे अल्फाची 10 नॅनोमीटर, अँड 1 ॲट बीटा, बीटाची 12 नॅनोमीटर. हां, म्हणजे 10 आणि 12 हे टोटल किती झाले 22, म्हणजे रिंग रेसिड्यूची टोटल व्हॅल्यू झाली 22 नॅनोमीटर. काय आला आन्सर? 5 + 2 7 1 3 273 नॅनोमीटर. टू 237 नॅनोमीटर बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम पाहूयात आपण. प्रॉब्लेम नंबर 4. नेहमी लक्षात ठेवायचं, सायक्लिक सिस्टीममधला जो कार्बोनिल ग्रुप आपल्याला बाहेर दिसतो ना, हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड म्हणून कन्सिडर होत नाही. हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड म्हणून कन्सिडर होणार नाही कार्बोनिल ग्रुपचा डबल बॉन्ड. ठीक आहे, बरोबर एवढं. ठीक आहे, आता बघा, हा सायक्लिक म्हणजे 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन आहे. हा लिहून घ्यायचा आपण काय, म्हणजेच अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोनच आहे ना, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड. म्हणजे हा काय म्हणणार आपण इथं 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन, 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन. याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू किती असते आपल्याला माहिती, 215 नॅनोमीटर. यानंतर दुसरी गोष्ट, होमोॲन्युलर कंपोनंट आहे का या ठिकाणी? होमोॲन्युलर कंपोनंट यामध्ये नाही आहे. नो होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट. काय 0 नॅनोमीटर. त्यानंतर एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन दिसतंय का या ठिकाणी? नाही. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. बघा, या ठिकाणी इकडे जर डबल बॉन्ड राहिला असता, किंवा इकडे जर डबल बॉन्ड राहिला असता, किंवा इथं जर डबल बॉन्ड राहिला असता, तर एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आपण कन्सिडर केलं असतं. 0 नॅनोमीटर. त्याच्यानंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. बघा, मी सांगितलं आहे कार्बोनिल ग्रुपचा जो डबल बॉन्ड आहे तो एक्झोसायक्लिक डबल बॉन्डमध्ये आपण कन्सिडर करत नाही. ए रिंग आहे समजा, ही ए रिंगला एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे का? नाही. बी रिंगला बघा, ही बी रिंग आहे. बी रिंगला हा बघा, इकडे हा एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतो आहे. म्हणजे आपण म्हणणार की 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड प्रेझेंट. म्हणजेच किती ॲड करणार आपण? 5 नॅनोमीटर आपण ॲड करणार. त्याच्यानंतर अल्किल सबस्टिट्युएंट्स एकही दिसत नाही आहे. नो अल्किल सबस्टिट्युएंट प्रेझेंट. नो अल्किल सबस्टिट्युएंट प्रेझेंट म्हणजेच या ठिकाणी आपण लिहिणार 0 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू बघा, आता कार्बोनिल ग्रुपचे रिंग रेसिड्यू आपण कन्सिडर करत नाही. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे एक रिंग रेसिड्यू नाही कन्सिडर होणार, कारण या ठिकाणी ओलिफेनिक कार्बन ॲटॉम आहे. बरोबर. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इकडे एक रिंग रेसिड्यू कन्सिडर होईल. या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा परत इकडे एक रिंग रेसिड्यू कन्सिडर होईल. हे दोघंही कोणत्या कार्बन ॲटॉमचे आहेत? अल्फाचा काहीच नाही आहे. बीटाचे दोघी हे रिंग रेसिड्यू आहेत. बरोबर. बीटाचा हा एक इकडे रिंग रेसिड्यू आहे आणि हा इकडे रिंग रेसिड्यू. म्हणजे टोटल रिंग रेसिड्यू किती आहेत? 2 रिंग रेसिड्यू. बरोबर.
टू रिंग रेसिड्यू ॲट बीटा. दोघंही कुठे आहेत? बीटा पोझिशनला आहेत. म्हणजेच किती? 12 इंटू 2 म्हणजे ही तर किती आली? ही 24 नॅनोमीटर. 24 नॅनोमीटर. मग 5 + 5 10 + 4 14. 4 1 2 4 2 244 नॅनोमीटर. 244 नॅनोमीटर. बरोबर आहे आपलं उत्तर. 244 नॅनोमीटर आन्सर आहे या सिस्टीमचं. ठीक आहे. नंतर आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम नंबर 5. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 5. ठीक आहे. हा काय कुठला टाईप आहे इनोनचा? 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन आहे हा. ठीक आहे. 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन. काय बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू याची 215 नॅनोमीटर. होमोॲन्युलर कंपोनंट दिसतोय का या ठिकाणी? नाही. 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठल्याही एका रिंगमध्ये प्रेझेंट नाही आहेत. म्हणजेच नो होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट. काय लिहिणार आपण? 0 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन नाही आहे. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन. त्याच्यानंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. बघा, ही ए रिंग आहे आणि ही बी रिंग आहे. ए रिंगला मला इकडे एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतोय, हा इकडे. बी रिंगला काहीही नाही आहे, इकडे पण नाही आणि इकडे पण नाही. मग 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड किती ॲड करणार आपण? इथं 0 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन नाही आहे म्हणून 0 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. 5 नॅनोमीटर ॲड करणार. आता अल्किल सबस्टिट्यूएंट बघून घेऊयात. आता कार्बोनिल ग्रुपच्या ॲडजसंटचा जो हा कार्बन आहे हा अल्फा आहे. हा जो कार्बन आहे हा बीटा आहे. आणि एक अल्किल सबस्टिट्यूएंट या बीटा कार्बनला आपल्याला दिसतोय. मग 1 अल्किल सबस्टिट्यूएंट, बरोबर, 1 अल्किल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट कुठे येतो? ॲट बीटा. बीटाची आपण किती कन्सिडर करतो? 12 नॅनोमीटर. बरोबर. मग या ठिकाणी आपण 12 नॅनोमीटर लिहिणार. त्यानंतर रिंग रेसिड्यू. आता रिंग रेसिड्यू बघा, कार्बोनिल ग्रुपचा आपण कन्सिडर करतो का रिंग रेसिड्यू? नाही. अल्फा कार्बन ॲटमला बघा इकडे एक रिंग रेसिड्यू आहे, हा. बीटा कार्बन ॲटमला इकडे एक रिंग रेसिड्यू आहे. म्हणजे किती? बघा, याचा इकडे कन्सिडर होणार नाही कारण ओलिफिनिक कार्बन ॲटम आहे. इकडे कन्सिडर होईल हा. नंतर याचा इकडे कन्सिडर होईल. म्हणजे 2 रिंग रेसिड्यू आहेत, बरोबर. त्याच्यानंतर 1 ॲट, एक कुठे? अल्फाचा एक आणि एक बीटाचा आहे. 1 ॲट अल्फा म्हणजे 10 आणि 1 ॲट बीटा म्हणजे 12. म्हणजे टोटल रिंग रेसिड्यूची किंमत किती झाली? 22 नॅनोमीटर. 5 आणि 5 10, 2 12 आणि 2 14. नंतर 2 3 5, बरोबर, आणि 2 254 नॅनोमीटर. बरोबर आहे का? बघू आपण. प्रॉब्लेम नंबर 5. 254 नॅनोमीटर बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे
प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6. ठीक आहे. कुठली सिस्टीम आहे बघा. असायक्लिक इनोन आहे हा, बरोबर. काय असायक्लिक इनोन सिस्टीम आहे हा. असायक्लिक इनोन, असायक्लिक कॉन्जुगेटेड इनोन आपण असंही म्हणू शकतो. असायक्लिक कॉन्जुगेटेड इनोन किंवा असायक्लिक इनोन सिस्टीम. असायक्लिक इनोन जेव्हा असेल म्हणजेच हा काय अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे हा. बघा इकडे मिथिल ग्रुप आहे, इकडे पण अल्किल ग्रुप आहे. म्हणजेच हा काय अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे हा. असायक्लिक इनोन जेव्हा असतो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेडमध्ये असायक्लिक इनोन सिस्टीम जर असेल तर आपण त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे ती किती कन्सिडर करतो 215 नॅनोमीटर. 215 नॅनोमीटर. होमोॲन्युलर कंपोनंट रिंग नाहीच आहे म्हणून होमोॲन्युलर कंपोनंटचा काही संबंध नाही. नो होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. आता या ठिकाणी पहा, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड इकडे कॉन्जुगेशनमध्ये आहे, हा इकडे कॉन्जुगेशनमध्ये आणि कार्बोनिल ग्रुप पण कॉन्जुगेशनमध्ये आहे. म्हणजे डबल सिंगल डबल सिंगल डबल तिघंही जे बॉन्ड आहेत ते काय कॉन्जुगेशनमध्ये, तिघंही डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आहेत. हा कार्बोनिल ग्रुपचा सुद्धा आपण कन्सिडर करणार जर तो कॉन्जुगेशनमध्ये असेल तर. मग आपण म्हणणार की या ठिकाणी 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे आणि आपल्याला माहिती आहे एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन जेव्हा असतं तेव्हा आपण किती ॲड करतो 30 नॅनोमीटर ॲड करतो. आपण 30 नॅनोमीटर ॲड करतो. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड सायकल नाही आहे म्हणून एक्झोसायक्लिक डबल बॉन्डचा काही संबंध नाही. नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड प्रेझेंट. अल्किल सबस्टिट्युएंट्स आता बघू. अल्किल सबस्टिट्युएंट या ठिकाणी दिसत आहे का आपल्याला? नाही, एकही अल्किल सबस्टिट्युएंट नाही आहे. म्हणजेच नो अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट. मग या ठिकाणी एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पण नाही आहे आणि अल्किल सबस्टिट्युएंट्स पण प्रेझेंट नाही आहे. म्हणजेच रिंग रेसिड्यू, रिंगच प्रेझेंट नाही आहे तर रिंग रेसिड्यूचा काही संबंध नाही. नो रिंग रेसिड्यू प्रेझेंट. मग आपण म्हणणार याची जर आपण टोटल केली तर 5 4 आणि 2 किती 245 नॅनोमीटर, 245 नॅनोमीटर. प्रॉब्लेम नंबर 6 बरोबर आहे 245 नॅनोमीटर. त्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7. सो हा आहे 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन. सायकल दिसते आपल्याला 6 मेंबर्ड आहे म्हणजेच हा 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन आहे. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोनमध्ये 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन. 6 मेंबर्ड
6 member cyclic इनोन. बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू याची किती 215 नॅनोमीटर. त्यानंतर होमोॲन्युलर कंपोनंट. या ठिकाणी बघा 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एकाच रिंगमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे या ठिकाणी होमोॲन्युलर कंपोनंट जो आहे तो प्रेझेंट आहे. होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट किती ॲड करतो आपण 39 नॅनोमीटर. होमोॲन्युलर कंपोनंट या ठिकाणी प्रेझेंट आहे म्हणून 39 नॅनोमीटर. त्यानंतर आपण पाहतो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे की नाही. बघा हा डबल बॉन्ड डबल सिंगल डबल सिंगल डबल ठीक आहे कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. म्हणजेच काय 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन जर असेल तर आपण किती ॲड करतो 30 नॅनोमीटर ॲड करतो. 30 नॅनोमीटर. त्यानंतर पुढे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. ए रिंगला जर पाहिलं आपण तर ए रिंगला या ठिकाणी एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड प्रेझेंट. म्हणजेच आपण किती ॲड करणार 0.5 नॅनोमीटर. ए रिंगला आहे. बी रिंगला बघा बी रिंगला एकही नाही आहे. इकडे जर आपण पाहिलं इकडे पण नाही आहे इकडे पण नाही आहे. मग एकच एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. अल्किल सबस्टिट्युएंट्स 2 अल्किल सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहेत पण ते कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत त्यांना अटॅच नाही आहेत. म्हणजेच नो अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट. रिंग रेसिड्यू बघूयात आता. कार्बोनिल ग्रुपचा रिंग रेसिड्यू आपण कन्सिडर करत नाही. हा जो कार्बन ॲटॉम आहे हा आहे अल्फा, हा आहे बीटा, हा आहे गॅमा आणि हा आहे डेल्टा. बघा मग अल्फा कार्बन ॲटॉमचा रिंग रेसिड्यू या ठिकाणी 1 येईल बरोबर. हा 1. त्यानंतर इकडे हा कन्सिडर होणार नाही कारण हा काय ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे. त्यानंतर बीटाचा इकडे नाही कन्सिडर होणार ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे. त्यानंतर बघा इकडे डेल्टाचा गॅमाला तर इकडे पण नाही याचा इकडे कन्सिडर होणार नाही कारण काय ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे. नंतर याचा नंबर येतो याचा बघा याचा इकडे एक रिंग रेसिड्यू बरोबर. म्हणजे टोटल रिंग रेसिड्यू जे आहेत या कार्बन ॲटॉमचा एक इकडे काही शक्य नाही इकडे पण शक्य नाही. याचा बघा इकडे शक्य नाही याचा इकडे पण पॉसिबल नाही इकडे पण पॉसिबल नाही. या कार्बन ॲटॉमचा इकडे म्हणजे टोटल रिंग रेसिड्यू 2च आहेत. 2 रिंग रेसिड्यू 1 ॲट अल्फा अँड 1 ॲट डेल्टा. 1 ॲट अल्फा म्हणजे 10 नॅनोमीटर अँड 1 ॲट डेल्टा म्हणजे 18 नॅनोमीटर. म्हणजे टोटल किती झाले आहे 28 नॅनोमीटर. अल्किल सबस्टिट्युएंट्सचे 0 अल्किल सबस्टिट्युएंट्स 0 नॅनोमीटर आणि रिंग रेसिड्यूचे जे आहेत हे 10 आणि 18 म्हणजे 28 नॅनोमीटर. मग आता आपण टोटल करूयात 5 आणि 9 म्हणजे 14 झाले. 14 आणि 5 19 झाले. 19 आणि 8 27 7 2 3 आणि 3 6 आणि 3 9 9 आणि 2 11 317 नॅनोमीटर. बघून घेऊयात आपण बरोबर आहे का. प्रॉब्लेम नंबर 7 317 नॅनोमीटर बरोबर आहे आपलं उत्तर 317 नॅनोमीटर. तर ह्या प्रॉब्लेमचं लॅम्बडा मॅक्स जो आहे तो आहे 317 नॅनोमीटर. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम नंबर 8. 6 मेंबर्ड सायकल किनोन होता हा. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 8.
जर आपण पाहिलं तरी 5 मेंबर्ड रिंग आहे आणि इनोन आहे. हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे पण 5 मेंबर्ड आहे. 5 मेंबर्ड इनोन सिस्टीम. मग 5 मेंबर्ड सायक्लिक इनोन जेव्हा असतो, 5 मेंबर्ड सायक्लिक इनोन जेव्हा असतो तेव्हा त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी असते ती असते 202 नॅनोमीटर. 202 नॅनोमीटर. होमोन्युलर कंपोनंट आहे का या ठिकाणी? नाही. नो होमोन्युलर कंपोनंट प्रेझेंट. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन नाही आहे. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाही आहे. कार्बोनिल ग्रुपचा आपण कन्सिडर करत नाही हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्डमध्ये. अल्किल सबस्टिट्युएंट एकही दिसत नाही आहे. नो अल्किल सबस्टिट्युएंट्स. त्यानंतर रिंग रेसिड्यू. आता व्यवस्थित पहा. कार्बोनिल ग्रुपचा कन्सिडर करत नाही. याचा बघा अल्फा कार्बन ॲटॉम आणि हा बीटा. अल्फाचा इकडे कन्सिडर होणार नाही कारण ओलिफिनिक आहे. बीटाला बघा इकडे एक कन्सिडर होईल. हां बरोबर. म्हणजे एकच रिंग रेसिड्यू या ठिकाणी आहे. 1 रिंग रेसिड्यू आणि तो कुठे? बीटाला आहे. 1 रिंग रेसिड्यू प्रेझेंट ॲट बीटा. बीटाची व्हॅल्यू किती आपली? 12. काय होमोॲन्युलर कंपोनंट पण नाही आहे. 0 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन पण नाही आहे. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पण नाही आहे. अल्किल सबस्टिट्युएंट पण नाही आहे. फक्त काय आहे? 1 रिंग रेसिड्यू आहे ॲट बीटा. टोटल जर केली आपण 4, हां 1 आणि 2 किती आलं? 214 नॅनोमीटर. अतिशय सोपा असा हा प्रॉब्लेम होता. 214 नॅनोमीटर. प्रॉब्लेम नंबर 8 214 नॅनोमीटर. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 9. प्रॉब्लेम नंबर 9. प्रॉब्लेम नंबर 9. ठीक आहे. बघा काय अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे. हा बघा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे. ठीक आहे. असायक्लिक इनोन सिस्टीम आहे ही. मग बघा आपण म्हणणार की अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड इनोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड म्हणजे इनोन म्हणजे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन म्हणतो आपण त्याला, इनोन नाही. ठीक आहे. मग अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोनची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू आपल्याला माहिती 215 नॅनोमीटर. होमोॲन्युलर कंपोनंट आहे का या ठिकाणी? बघा एकाच रिंगमध्ये 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट नाही आहे. नो होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं हा कॉन्जुगेशनमध्ये आहे, हा कॉन्जुगेशनमध्ये आहे, हा पण कॉन्जुगेशनमध्ये आहे. म्हणजेच 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी ॲड करू 30 नॅनोमीटर होमोॲन्युलर कंपोनंटचं 0. ठीक आहे. त्यानंतर पुढे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड बघा दिसतोय का? नाही. नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड प्रेझेंट. अल्किल सबस्टिट्युएंट्स आहेत का? नाही आहेत. नो अल्किल सबस्टिट्युएंट प्रेझेंट. त्यानंतर रिंग रेसिड्यू बघा अल्फा बीटा आणि हा गॅमा आहे. गॅमा आणि डेल्टा. गॅमाला जर आपण पाहिलं इकडे कन्सिडर होणार नाही कारण ओलिफिनिक कार्बन आहे. इकडे कन्सिडर होईल म्हणजे गॅमाला 1 आहे. हा डेल्टाचा 1 रिंग रेसिड्यू आहे. गॅमाचा 1 आणि डेल्टाचा 1 म्हणजे 2 रिंग रेसिड्यू बरोबर. 1 ॲट गॅमा आणि 1 ॲट
1 ॲट गॅमा अँड 1 ॲट डेल्टा. दोघांची व्हॅल्यू काय आहे? 18, 18 नॅनोमीटर आणि 18 नॅनोमीटर, म्हणजे टोटल किती झाली आहे? 36, 36 नॅनोमीटर. बघा मग 5 हे बाकी सगळं 0 आहे. अल्किल एक्झोसायक्लिक 0 0, त्याच्यानंतर अल्किल सबस्टिट्यूएंट 0 0, हे रिंग रेसिड्यूचे 36 आहे. बघा 5 आणि 6, 5 + 6 11, 1 + 1 2, 5 8 आणि हा 2, 281 नॅनोमीटर. बरोबर आहे आपलं उत्तर 281 नॅनोमीटर. 281 नॅनोमीटर. प्रॉब्लेम नंबर 9, 281 नॅनोमीटर. बरोबर आहे. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 10. प्रॉब्लेम नंबर 10. ठीक. 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन आहे हा. आपल्याला पाहिल्याबरोबर लक्षात आलं. मग 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन लिहिणार आपण इथं. 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन. ठीक आहे. 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन. आपल्याला माहिती 6 मेंबर्ड सायक्लिक इनोन असेल तर त्याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स जो आहे तो असतो 215 नॅनोमीटर, 215 नॅनोमीटर असतो. होमोॲन्युलर कंपोनंट या ठिकाणी दिसतोय का? बघा 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एकाच रिंगमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे होमोॲन्युलर कंपोनंट या ठिकाणी प्रेझेंट आहे. बरोबर. म्हणजे आपण किती ॲड करणार? 39 नॅनोमीटर ॲड करणार. त्याच्यानंतर एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे का? बघा हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड इकडे कॉन्ज्युगेशनमध्ये, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये, हा कॉन्ज्युगेशनमध्ये, हा कॉन्ज्युगेशनमध्ये. म्हणजे या ठिकाणी 4 डबल बॉन्ड एकमेकांच्या कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. म्हणजेच 2 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन या ठिकाणी आहे. म्हणजेच आपण किती ॲड करणार? 60 नॅनोमीटर. फॉर इच एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन वी ॲड 30 नॅनोमीटर. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. बघा ही ए रिंग आहे. ए रिंगला बघा, ए रिंगला या ठिकाणी एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतोय मला. हा या रिंगला बघा इकडे पण नाही आहे आणि इकडे पण नाही आहे, एकच एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. म्हणजेच आपण किती ॲड करणार? 5 नॅनोमीटर ॲड करणार. ठीक आहे. त्यानंतर अल्किल सबस्टिट्युएंट्स नाही आहे, एकही अल्किल सबस्टिट्युएंट नाही आहे. नो अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट. रिंग रेसिड्यू, कार्बोनिल ग्रुपचा आपण रिंग रेसिड्यू कन्सिडर करत नाही. अल्फाचा बघा, अल्फा इकडे कन्सिडर करणार नाही. ओलिफिनिक कार्बन ॲटॉमी इकडे नाही. याचा बीटाचा बघू आता. बीटाला इकडे एक रिंग रेसिड्यू आहे. ठीक आहे, हा बीटा कार्बन ॲटॉमी. हा गॅमा आहे. गॅमाचा इकडे पण कन्सिडर नाही होणार, इकडे पण नाही कन्सिडर होणार. डेल्टा नाही, नाही. बरोबर. त्याच्यानंतर डेल्टा अँड हायर, डेल्टा 1 म्हणूया त्याला. थीटा म्हटलं तरी चालतं, थीटा आणि ओमेगा, पण डेल्टा 1 म्हणू आपण याला. डेल्टा 1 आणि डेल्टा 2. डेल्टा 2. डेल्टा 1ला इकडे नाही, इकडे नाही शक्य. डेल्टा 2ला जर बघितलं आपण इकडे हे ओलिफिनिक आहेत म्हणून हे कन्सिडर होणार नाही. डेल्टा 2ला बघा इकडे एक पॉसिबल आहे, म्हणजे डेल्टा 2ला इकडे एक आहे. मग टोटल रिंग रेसिड्यू जर पाहिले आपण परत एक वेळा चेक करून घेऊ. अल्फाला इकडे नाही कन्सिडर, इकडे नाही कन्सिडर. बीटाला बघा
इकडे एक कन्सिडर होऊ शकतो, इकडे नाही होणार, इकडे नाही होणार. ठीक आहे, बीटाचं झाला. म्हणजे एक आहे 1 ॲट बीटा, बरोबर. त्याच्यानंतर हा इकडे गॅमा आहे, गॅमाला इकडे पण कन्सिडर नाही होणार, इकडे पण नाही. डेल्टाला इकडे पण नाही, इकडे पण नाही. डेल्टा 1ला इकडे पण नाही, इकडे पण नाही. डेल्टा 2ला इकडे एक कन्सिडर होईल. डेल्टा 2ला 1 ॲट डेल्टा 2. डेल्टा 2 किंवा त्याला ओमेगा, म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, थीटा आणि ओमेगा. मग ओमेगाला किंवा डेल्टा 2ला काय आहे, एक रिंग रेसिड्यू आहे. मग टोटल 2 रिंग रेसिड्यू आहेत, 2 रिंग रेसिड्यू. 1 ॲट बीटा अँड 1 ॲट डेल्टा 2 किंवा त्याला ओमेगा बी म्हटलं तरी चालेल. मग याची जी किंमत आहे 1 ॲट बीटाची आपल्याला माहिती आहे 12 नॅनोमीटर. आणि डेल्टा किंवा डेल्टापेक्षा हायर जर असेल तर आपण 18 नॅनोमीटर कन्सिडर करतो. म्हणजे ही टोटल किती झाली आपली, 30 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यूचे टोटल किती झाले, 30 नॅनोमीटर. अल्किल सबस्टिट्यूएंटचे 0 आणि याचे रिंग रेसिड्यूचे 30. म्हणजे टोटल बघा 5 9 म्हणजे 14. 5 आणि 9 14, 14 आणि 5 19. 1 2 5, 5 आणि 6 11, 11 आणि 3 14. किती झालं हे, 349 नॅनोमीटर. बरोबर आहे आपलं उत्तर, 349 नॅनोमीटर. 349 नॅनोमीटर. प्रॉब्लेम नंबर 10, 349, बरोबर आहे. आता पुढचा एक प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम नंबर 11. प्रॉब्लेम नंबर 11. प्रॉब्लेम नंबर 11 हा जर आपण पाहिला तर हा 5 मेंबर्ड इनोन आहे. 5 मेंबर्ड इनोन आहे आणि याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 202 नॅनोमीटर. 202 नॅनोमीटर. ठीक आहे. त्यानंतर होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट आहे किंवा नाही, नो होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट. ठीक आहे. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे का, या ठिकाणी नाही आहे, काही दिसत नाही आपल्याला. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड बघा आहे का, काही नाही, कुठेच नाही. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाही आहे, नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. अल्किल सबस्टिट्यूएंट्स बघा, 1 अल्किल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट कुठे येतो, बीटा पोझिशनला आहे. 1 अल्किल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट ॲट बीटा म्हणजे 12 नॅनोमीटर आपण ॲड करणार इथं, 12 नॅनोमीटर. त्याच्यानंतर रिंग रेसिड्यू जर आपण पाहिलं, अल्फाला शक्य नाही इकडे, बीटाला इकडे, म्हणजेच एकच रिंग रेसिड्यू आहे ॲट बीटा. 1 रिंग रेसिड्यू ॲट बीटाला एक जर असेल तर आपण किती कन्सिडर करणार, 12 नॅनोमीटर. मग इकडे रिंग रेसिड्यूचे 12 नॅनोमीटर म्हणजेच वेगवेगळ्या 6. त्याच्यानंतर 2 आणि इकडे 2 म्हणजेच 226 नॅनोमीटर. 226 नॅनोमीटर. बरोबर आहे आपलं उत्तर. प्रॉब्लेम नंबर 11. प्रॉब्लेम नंबर 12. प्रॉब्लेम नंबर 12. प्रॉब्लेम नंबर 12.
ठीक आहे. या ठिकाणी या पद्धतीने आपण ही रिंग जी आहे ठीक आहे. आपण जर पाहिलं या ठिकाणी तर हा काय 5 मेंबर्ड सायक्लिक युनियन आहे हा सुद्धा. म्हणजेच मागचा जो प्रॉब्लेम होता तसाच हा 5 मेंबर्ड सायक्लिक युनियन आहे. 5 मेंबर्ड सायक्लिक 5 मेंबर्ड सायक्लिक युनियन आहे. मग त्याच्यानंतर होमोॲन्युअल कंपोनंट दिसतोय का या ठिकाणी? नाही आहे. होमोॲन्युअल कंपोनंट पण याच्यात नाही आहे. नो होमोॲन्युअल कंपोनंट प्रेझेंट. त्याच्यानंतर काय पाहतो आपण? एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. बघा, डबल सिंगल डबल सिंगल डबल 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन या ठिकाणी आहे. फॉर 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आपण किती ॲड करतो? 30 नॅनोमीटर ॲड करतो. ठीक आहे. त्यानंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. बघा, या रिंगला ए रिंगला एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे, बी रिंगला एकही नाही आहे. म्हणजेच 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. म्हणजे एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड जर असेल तर आपण 5 नॅनोमीटर ॲड करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्किल सबस्टिट्युएंट आहे का? हां, अल्किल सबस्टिट्युएंट एक आहे. या ठिकाणी बघा, अल्फा आणि बीटा. बीटाला एक अल्किल सबस्टिट्युएंट आहे. 1 ॲट बीटा 12. बरोबर आहे. इथं पण एक अल्किल सबस्टिट्युएंट आहे. बीटा पोझिशनला 12. ठीक आहे, बरोबर. बीटा पोझिशनला 12 नॅनो. त्याच्यानंतर रिंग रेसिड्यू बघा आता व्यवस्थित. अल्फा पोझिशनला इकडे पॉसिबल नाही आहे, इकडे पण पॉसिबल नाही. बीटाला बघा इकडे नाही पॉसिबल आहे, कारण हा ओलिफिनिक कार्बन अटॉम आहे. गॅमाला जर आपण पाहिलं बघा आता व्यवस्थित, गॅमाला या ठिकाणी एक पॉसिबल आहे गॅमाला. त्याच्यानंतर डेल्टा एक रिंग रेसिड्यू पॉसिबल आहे. ठीक आहे. गॅमाला जर पाहिलं तर इकडे पॉसिबल नाही, कारण ओलिफिनिक आहे. इकडे पॉसिबल आहे, इकडे पण पॉसिबल नाही. डेल्टाला जर पाहिलं इकडे पॉसिबल नाही, इकडे एक पॉसिबल आहे. म्हणजे टोटल रिंग रेसिड्यू किती आहेत? 2 रिंग रेसिड्यू, 1 ॲट गॅमा अँड अल्फा बीटा, 1 ॲट गॅमा अँड 1 ॲट डेल्टा. म्हणजेच 2 रिंग रेसिड्यू आहेत, 1 ॲट गॅमा अँड 1 ॲट डेल्टा. म्हणजेच काय? 18 आणि 18. किती ॲड करणार आपण रिंग रेसिड्यूचे? 36 नॅनोमीटर. काय आलं आहे आपलं उत्तर? बघूया आपण काय आलं आहे उत्तर. 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15, 1. बरोबर. 3 आणि 1 4, 5 8. बरोबर. 2 ॲज इट इज 285 नॅनोमीटर. 285 नॅनोमीटर. बरोबर आहे का? बरोबर आहे आपलं उत्तर. हा पण प्रॉब्लेम आपला बरोबर आहे, 285 नॅनोमीटर. त्यानंतर एक प्रॉब्लेम, आता काही जे प्रॉब्लेम आहेत, एक प्रॉब्लेम घेऊयात आपण. प्रॉब्लेम नंबर 13.
ठीक आहे. हा एक लास्ट प्रॉब्लेम घेऊयात आपण. ठीक आहे. कोणती सिस्टीम आपण जर व्यवस्थित पाहिलं तर हा बघा अल्डिहाइड ग्रुप आहे. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे. हा आपल्याला माहिती आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड जर असेल तर त्याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स जो आहे तो असतो 210 किंवा 207 नॅनोमीटर. ठीक आहे. त्यानंतर होमोॲन्युलर कंपोनंट या ठिकाणी प्रेझेंट आहे का? होमोॲन्युलर कंपोनंट नो होमोॲन्युलर कंपोनंट प्रेझेंट. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे का? नाही आहे. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. त्याच्यानंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे का? कुठेच नाही आहे. नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. अल्किल सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट आहेत का? काही नाही. अल्किल सबस्टिट्युएंट वगैरे काही नाही आहे. त्याच्यानंतर रिंग रेसिड्यू बघा. अल्फा इकडे एक रिंग रेसिड्यू आहे. इकडे शक्य नाही. इकडे पण शक्य नाही. बीटाला बघा इकडे एक रिंग रेसिड्यू आहे. हा म्हणजे 2 रिंग रेसिड्यू प्रेझेंट. वन ॲट अल्फा अँड वन ॲट बीटा. म्हणजे 10 आणि बीटा किती झाले? 12. म्हणजे टोटल रिंग रेसिड्यूचे किती झाले? 22. म्हणजे 207 जर आपण व्हॅल्यू घेतली 9 बरोबर 0 2 207 जर घेतली तर 229 नॅनोमीटर आपलं उत्तर येतं. आणि 10 जर घेतली तर 3 वाढवून द्यायचे फक्त. म्हणजे किती येईल ते? 3 वाढवल्यानंतर 232 नॅनोमीटर. 229 किंवा 232 229 नॅनोमीटर बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. सो आपण 13 प्रॉब्लेम जवळपास इनोनचे पाहिले. आता काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सोडवायचे आहेत. त्यापैकी बघा आपण सोडवून पाहू. तुम्ही सोडवून पहा. त्याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू मी तुम्हाला देतो. तुम्ही सोडवा स्वतः आणि बरोबर येता का नाही ते पहा. किती रिंग जोडलेल्या राहिल्या तरी काही फरक पडत नाही. आपल्याला फक्त सिस्टीम कोणती ते पाहायचं आहे. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम आहे. आपण 13 प्रॉब्लेम पाहिले. हा 14वा प्रॉब्लेम आहे. आणि याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो येईल 244 नॅनोमीटर. सोडवून पाहिजे हे प्रॉब्लेम स्वतः. त्यानंतर पुढचा एक प्रॉब्लेम याचा जर लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट केला तर तो येतो 351 नॅनोमीटर. प्रॉब्लेम नंबर 15. त्यानंतर याचा जर बेसिक लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट केला तर तो येतो 286 नॅनोमीटर. त्यानंतर
246 नॅनोमीटर. हा एक ऑक्झोक्रोमचा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी हायड्रॉक्सी ग्रुप अल्फा पोझिशनला प्रेझेंट आहे. ऑक्झोक्रोमचा प्रॉब्लेम आहे हा. याची जर बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ती येते 274 नॅनोमीटर. बघा, सगळे जर आपण पाहिले, हा जो आहे हा 6 मेंबर सायक्लिक इनोन आहे, हा पण 6 मेंबर सायक्लिक इनोन आहे, हा पण 6 मेंबर सायक्लिक इनोन आहे, वेगळं काहीच नाही आहे. हा 5 मेंबर सायक्लिक इनोन आहे आणि याच्या ठिकाणी याचा एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड जो आहे तो कन्सिडर होईल आणि याचा पण एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड कन्सिडर होईल. त्यानंतर हा जो आहे हा सुद्धा 6 मेंबर सायक्लिक इनोन आहे आणि हा सुद्धा 6 मेंबर सायक्लिक इनोन आहे. तर हे जे आहे या इनोन्सचे आपण हे लिहून घ्या तुम्ही आणि याचे बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा स्वतः. ठीक आहे. सो आपण सर्व जे इनोन्सचे प्रॉब्लेम आहेत ते पाहिले आणि मला असं वाटतं की तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल. सो या ठिकाणी वुडवर्ड फीचर्स रूल, कॅल्क्युलेशन ऑफ लॅम्बडा मॅक्स बाय युजिंग वुडवर्ड फीचर रूल्स फॉर डाईन्स अँड इनोन्स हा टॉपिक संपलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.